नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज 2 मैदान आहेत. एक महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे. आदतचं नागठाणे या ठिकाणी आहे आणि दुसरं मैदान लिंब या ठिकाणी आहे. ते ओपनचं असं भव्य दिव्य मैदान आहे. छत्रपती उदयनराजे केसरी या नावाने ते मैदान म्हणजेच किताब आहे त्या मैदानाचा. दोन्ही मैदानाचे लाईव्ह लॉट जे पडलेले आहेत का, रात्री जे आहे ते आदत नागठाणे मैदानाचं जे महाराष्ट्र केसरीचं आदतचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आज संपन्न होत आहे नागठाणे या ठिकाणी. त्या मैदानामध्ये आज किरणप्पांचा भारत पळताना दिसेल, रैना पळताना दिसेल किंवा त्यांच्या जे नंदी आहेत त्यांचे ते पळताना दिसेल. त्यांच्या नावाने चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. गर्णिकेकरांच्या राजाची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे त्या गटामध्ये. जीवन ड्रायव्हर यांच्यासुद्धा चिठ्ठी आहे. सातारा एक्सेस बलमाची सुद्धा चिठ्ठी आहे. परंतु बकासूरची चिठ्ठी आहे का नाही आहे सांगतो तुम्हाला. तत्पूर्वी आपण लिंब मैदानाची सुद्धा अपडेट देऊया की लिंब मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते रात्री काय पडले नाही तर सकाळी लवकर पडतील. 1-9च्या दरम्यान चालू होतील. मैदानामध्ये ते आपण जाणार आहोत. लिंबच्या मैदानामध्ये सेमीसाठी जाणार आहोत. सेमीनंतरनं तिथं जाऊ आणि तिथं आपला सत्कारसुद्धा होणार आहे. आणि खूप खूप तुमचे आभार आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. माहीत आहे लिंब मैदान एक ओपनचं मैदान आहे. त्या मैदानामध्ये आपण बाईट घेतलेली होती आणि त्या मैदानामध्ये आपला सत्कार आहे. तसेच आपले सगळ्यांचे लाडके आपले यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे यांचासुद्धा सत्कार त्या ठिकाणी आहे. दोघांचा सत्कार होणार आहे आमचा आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊ. आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. आता नागठाणमध्ये जे मैदान होतं आहे आदतचं त्या मैदानामध्ये जाणार आहे की नाही. आता मैदान माझ्या जवळच आहे. मी थोड्या उशिराने जातो आहे. मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेले आहेत तर याच्याबद्दल अपडेट जे आहे ते देतो तुम्हाला. कारण की चिठ्ठी त्या ठिकाणी जी आहे ती बकासूरची निघालेली आहे. आता सगळे म्हणतील की बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे, ह्याला कसं काय समजलं? अरे बाबांनो, मी लाईव्ह लॉट जे आहेत ते बघितलेले आहेत. मी लाईव्ह लॉटमध्ये 1 ते 54 गट पळणार आहेत. ते कोणत्या गटात कोणती नंदी पळणार आहेत ते मी तुम्हाला सांगितलंय. किरण शिरतोडे ब्लॉग्स हा माझा चॅनेल आहे. त्या ठिकाणी जावा आणि बघा. मी सांगितले आणि बकासूरचं नाव थोडंसं गुपित ठेवलं त्या ठिकाणी. तर का ठेवलं? का हा सुद्धा चॅनेल आहे. इथे सुद्धा आपले सगळे लोक बघतात. त्याच्यामुळे त्यांना थोडंसं सरप्राईज देण्याचा प्रयत्न केला. बकासूरची जी चिठ्ठी आहे ती आपल्याला आज म्हणजेच बकासूर आपल्याला नागठाण मैदानामध्ये पळताना दिसू शकेल किंवा महाराजसुद्धा पळताना दिसू शकेल. 13 नंबर गटामध्ये आपल्याला गाणंदकरांची चिठ्ठी निघालेली आहे. आदतचं मैदान आहे. त्यांचा आदतचा नंदी आहे गोकुळ नावाचा, बरोबर. गाणंदच्या आणि बकासूरचे मालकाचे संबंध अगदी जवळचे आहेत. त्याच्यामुळे गाणंदकरांच्या त्या गोकुळसोबत बकासूर पळण्याची दाट शक्यता आहे. गट क्रमांक 13मध्ये किंवा महाराजसुद्धा पळू शकतो. दोघांच्यातला एक नंदी पळताना दिसेल आपल्याला नागठाणच्या मैदानामध्ये आदतच्या महाराष्ट्र केसरीच्या त्या मैदानामध्ये. मी निघालोय बकासूरचा. जर आला असेल बकासूर तर 100% जरा मुलाखत वगैरे घेतो बकासूरची. कोणकोणते नंदी जे आहेत त्या मैदानात येणार आहेत त्याच्याबद्दल अपडेट आहे ना मी थोड्या उशिरानं आता जातोय मैदानामध्ये त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी. आणि 13 नंबर गटामध्ये सुद्धा म्हणजे बघितलं त्याच गटामध्ये आपल्याला शंभू नंद्या हे नंदी पळताना दिसेल आणि 13 गटामध्ये सर्जा सुद्धा पळताना दिसेल. या चौघांच्यात लढत आहे काटाकीर. गोकुळची चिठ्ठी निघालेली आहे आपल्याला. जो गाणंदकरांचा गोकुळ आहे, बकासूर आणि गोकुळ ही जोडी पळाली होती. यदगाव मैदानामध्ये लखनचा पराभव केलेला होता आणि चांदचा गाणंदकरांचा गोकुळ आणि बकासूर पळू शकतो गट क्रमांक 13मध्ये नागठाणच्या मैदानामध्ये. मैदान पित्री लाईव्ह या चॅनलवरती चालू होईल 9 वाजता. जर वाटत नसेल की बाबा हा काहीतरी मनाचं ठोकतोय तर तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा हा चॅनलवरती जावा. गट क्रमांक 13 काढा. गाणंदच्या नावाची चिठ्ठी आहे का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अजून दुसरी एक चिठ्ठी निघालेली आहे गाणंदच्या नावाची. गट क्रमांक 40मध्ये चिठ्ठी निघालेली आहे गाणंदकरांची. गोकुळ आणि बकासूर पळतोय का बकासूर का गोकुळ महाराज पळतोय बघूया. काय सरप्राईज मिळते मैदाना मी जाणार. मी बघणार नक्की काय होते काय नाही. त्या गटामध्ये आपल्याला 40 नंबर गटामध्ये बलमा वजीरची जोडी पळताना दिसेल. सुंदर 4x4 आणि महाद्या ही सुद्धा जोडी पळताना दिसेल. आणि मध्येच गोकुळची चिठ्ठी आहे. मग गोकुळसोबत महाराज पळतोय की बकासूर पळतोय बघूया. तिथं जाणार आता थोड्या हुशारानं मैदानामध्ये. 8-8:30 पोचू. 9पर्यंत व्हिडिओ येईल माझ्या चॅनेलवरती. जुन्या किरण शिरतोडे ब्लॉग्स या चॅनेलवरती व्हिडिओ येईल.
आणि तिथं जाऊन बघा मैदानामध्ये कोणकोणते बैल आलेले आहेत, कोणकोणते नंदी आलेले आहेत आणि घरणीकीकरांचा राजासुद्धा दाखवू. किरण आप्पांची थोडीशी एक चाहता आहे, त्याच्यासाठी मुलाखतसुद्धा घेऊ थोडीशी. परत येणार आहे माघारी, परत मला इन्व्हाइट केलेलं आहे त्या मैदानामध्ये लिंबच्या, त्या मैदानामध्ये मी जाण्याचा प्रयत्न करू. काय एखाद्या वेळेस तिकडच्या मैदानामध्ये सुद्धा बकासूरची चिठ्ठी निघू शकते, सरप्राईज असू शकतं, कन्फर्म समजू नका, परंतु बघूया काय होतंय. धन्यवाद.